आता आपण त्याला काथ्याची एक लाईन करतोय. तो काथा पूर्ण घट्ट गुंडाळून घेणार वरपर्यंत. असे एकावर एक 3 थर देणार काथ्याचे. म्हणजे त्यातनं जे काही पाणी जाईल ते गाळूनच जाईल, माती जाणार नाही. घट्ट काथ्या एकावर एक बांधला की त्या छिद्रामधनं पाणी जाताना ते गाळूनच जाईल. आपण काथ्या 3 पदर गुंडाळल्यानंतर त्याच्यावरती 2 पदर जाळी गुंडाळे. फाईन एकदम जाळी आहे. आणि ती जे पावसाचं पाणी जमा होईल पाझरून किंवा वरनं, ते चांगल्या पद्धतीने गाळून आतमध्ये पाणी जमा होईल. ते म्हणजे थोडक्यात आतमध्ये माती जाणार नाही याची काळजी आपण घेतली. आता या खड्ड्यामध्ये जाळी बांधून झाल्यानंतर आपण खडी, जाडी खडी, बारीक खडी आणि वाळू अशा पद्धतीने भरत खड्डा वरनं 1 फूट रिकामा ठेवणार आणि वरचा शेवटचा थर 9 इंचाचा वाळूचा घालणार. म्हणजे वरनं जमा होणारं पाणीसुद्धा त्या खड्ड्यात जमा होणारं पाणी गाळूनच खाली जाईल. आणि पूर्ण गाळून खाली गेल्यानंतर त्यातले बारीक मातीचे कणसुद्धा जाणार नाहीत आणि बोरमध्ये माती जाणार नाही. हा बोर रिचार्जिंगचा खड्डा पूर्ण भरला आणि मग त्याच्यामध्ये आपण आता वाळू भरत वरती आणले. वरती 1 वीट पूर्ण चाळलेले वाळू भरले, जे त्याच्यातनं सगळं काडी कचरा गाळूनच पाणी आतमध्ये जाईल. त्याच्या कडेला बांध आहे, उंच आहे आणि या बाजूने येणारं सगळं पाणी, पृष्ठभागावरचं पाणी, सरफेस वॉटर या खड्ड्यात जमा होईल अशी रचना केली. आणि त्याच्यातनं गाळून त्या बोरमध्ये जमा होईल. डायरेक्ट ग्रॅव्हिटीत जाईल. आणि हे ग्रॅव्हिटीचं पाणी इथे शेजारी आपण दुसरी बोर केलेली आहे, त्याला ते पाणी मिळेल अशी रचना आहे. तर ही जी आहे ही बोर आपली आधीची होती आणि ती आटत होती. जानेवारीमध्ये पाणी संपायचं. त्याचा आपण रिचार्जिंगसाठी उपयोग करून घेतला आणि नवीन बोर दुसरी केली. येणारा काळ हा जो अनिर्वचा आहे, त्या काळामध्ये आपल्याला पाणी वाढवणे, कारण पावसात पाणी नाही मिळालं तर उन्हाळा काय करणार आणि हिवाळ्यामध्ये काय करणार. तसे आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे शेतामध्ये बांधबंदिस्ती, बोरिंग आणि विहीर रिचार्ज करणे, खड्डे करणे इत्यादी कामं आत्ता करून घेणं आवश्यक आहे, की जेणेकरून पावसाचं पाणी व्हायच्या ऐवजी थांबेल आणि थांबलेलं पाणी जिरेल, जे आपल्याला पुढे उपयोगी पडेल.